AI मुळे आपण वाटेल तसे फोटोज व्हिडिओज हे बनवू शकतो, मात्र त्यातल्याच काही डिफेक्ट व्हिडिओजमुळे बदनामी, आर्थिक फसवणूक, विविध प्रकारची फसवणूक होण्याचेही धोके जास्त असतात। आता यावर उपाय म्हणून काय तर भारत सरकारनं एक टूल लॉन्च केलंय ज्याला म्हणतात वास्तव AI। हे वास्तव AI टूल काय काम करणार आहे तर तुम्हाला जर आलेला एका फोटो आहे, एखादा व्हिडिओ आहे, एखादी डॉक्युमेंट आहे, एखादी इमेज आहे, तुमच्यापर्यंत आलेली माहिती कोणत्याही स्वरूपात असली ती माहिती, मग ते टेक्स्ट असेल किंवा फाइल्स असतील, व्हिडिओ इमेज जे काय असेल ते या वास्तव जे टूल आहे याच्यावर अपलोड करायचं आहे, एक क्लिक करायचं आहे आणि या क्लिक नंतर तुम्हाला ते लगेच सांगेल की ते AI आहे, डीपफेक आहे की एक मानवनिर्मित आहे किंवा नैसर्गिक आहे। मार्च 2025 मध्ये भारतानं हे टूल लॉन्च केलं होतं, मात्र आता ते सर्वसामान्यांसाठी या महिन्यापासून उपलब्ध करून देण्यात आलंय। फेक न्यूज असेल, लोकांची बदनामी असेल, आर्थिक फसवणूक असेल, यांसारख्या सर्व जे प्रकार आहेत याच्यात याला सर्वसामान्य जनता, भोळी जनता बळी पडत असते। मात्र आता या वास्तव AI टूलमुळे आपल्याला खरं काय खोटं काय हे समजण्यात मदत होईल आणि जो AI कंटेंट आहे त्याला फक्त एक गमतीशीर म्हणूनच वापरता येईल आणि बाकीच्या कामं आपली सुरळीत चालावे, सतर्कता राहावी, बदनामी होऊ नये, आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून या वास्तव AI टूलचा सर्वांनी वापर करावा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी।